भाजपाचे नेते तम्मणगौडा रवी पाटील यांनी दिला उपेक्षित समाजांना न्याय। माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांचा दावा। 9 सभागृहांना मंजुरी। तम्मणगौडा रवी पाटील यांच्या प्रयत्नातून 4 कोटींचा निधी। जत ग्रामपंचायत व नगरपालिका स्थापनेपासून वंचित असलेल्या जत शहरातील उपेक्षित जातींना भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील यांनी न्याय दिला आहे। जत शहरातील अनेक समाजासाठी 9 सभा मंडप मंजूर करून आणले आहेत। जत शहरासाठी विविध कामांना 4 कोटी रुपयांचा निधी नगर विकास खात्याकडून मंजूर करून आणला आहे, असा दावा जतचे माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांनी केला आहे। भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील व भाजपचे जतमधील नेते यांनी जत शहरातील अपेक्षित समाजांना न्याय देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे। जत शहरातील ब्राह्मण, गोंधळी, वडार, डवरी, नाभिक, परीत, कोळी, कैकाडी अशा 9 समाजातील समाज बांधवांसाठी सभागृहांना मंजुरी देण्यात आली आहे। आजखेर या समाजाला समाज मंदिर अथवा सभागृह नव्हते। या उपेक्षित समाजासाठी निधी मंजूर केला आहे। याशिवाय ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांच्यासाठीही सभागृह मंजुरी देण्यात आली आहे। याशिवाय जत शहरातील रस्ते, मुस्लिम दफनभूमीमधील वजूखाना यांच्यासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी नगर विकास खात्याकडून मंजूर केला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक प्रमुखांना हा निधी खासबाब म्हणून दिला आहे। वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून 2 कोटी 55 लाख रुपये, हा विशेष रस्ता अनुदानातून 1 कोटी 45 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे। मंजूर कामे पुढील प्रमाणे: वाचनालय चौक येथील मारुती मंदिर येथे सभामंडप बांधणे 20 लक्ष, नाभिक समाज सभागृह बांधणे 10 लक्ष, प्रजापती ब्रह्मकुमारी शांती सभागृह बांधणे 15 लक्ष, गोंधळी समाज सभागृह बांधणे 20 लक्ष, वडर समाज सभागृह बांधणे 15 लक्ष, दत्त मंदिर ब्राह्मणपुरी येथे सभामंडप बांधणे 15 लक्ष, कैकाडी समाज सभागृह बांधणे 15 लक्ष, परीट समाज सभागृह बांधणे 15 लक्ष, कोळी समाज सभागृह बांधणे 30 लक्ष, प्रभाग क्रमांक 10 येथील शिवलीला कॉलनी येथे अंतर्गत गटार करणे व अंतर्गत रस्ते करणे 60 लक्ष, मुस्लिम समाज स्मशानभूमी वजूखाना करणे विठ्ठलनगर येथील 15 लक्ष, मोरे कॉलनी दुय्यम निबंधक कार्यालयासमोरील ओपन स्पेस विकसित करणे 25 लक्ष, कडिमळा जत येथील अंतर्गत रस्ते सिमेंट ट्रीमिक्स रस्ते तयार करणे 30 लक्ष, मधुकर शिंदे घर ते मेसाजी खांडेकर घर सिमेंट रस्ता तयार करणे 30 लक्ष, श्रीमंत साडे घर ते दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे 30 लक्ष, प्रभाग क्रमांक 9 येथील बबन देशपांडे घर ते राजू काळगी घर रस्ता ट्रिमिक्स करणे 15 लक्ष, प्रभाग क्रमांक 10 येथील सायलीला कॉलनी येथे अंतर्गत गटार करणे व अंतर्गत रस्ते करणे 40 लक्ष। एवढा भरघोस निधी तम्मणगौडा रवी पाटील यांनी दिल्याने संपूर्ण जत शहरातील जनता त्यांच्या पाठीशी राहणार आहे। चला पाहूया यावेळी संयुक्त महाराष्ट्राशी बोलताना काय म्हणाले नगरसेवक टीमू एडके। जत शहरासाठी तम्मणगौडा रवी पाटील यांनी 6 कोटी रुपये निधी दिलेला आहे। आज शहरातील छोटे छोटे जे समाज आहे हे स्वतःच्या जागेसाठी आजपासून प्रत्येक नेत्याला सांगतो की वंचित होते। आज पाटील साहेबांनी 9 आणि एकूण 13 समाजांना सभागृह दिले, जेणेकरून स्वतःच एक जागा आणि स्वतःच्या मिटिंगच्या कुठल्याही गोष्टी स्वतःचं अस्तित्वासाठी होणार आहे। आणि अजून 2 समाजांच्यासाठी द्यायचे, एक बेल्दार समाज आणि माळी समाजासाठी पाटील साहेबांनी सांगितले त्यांचे उतारे आणून घेऊन त्या 2 समाज आहेत आणि उरलेले जे काही घटक समाज आहेत यांच्यासाठी पाटील साहेबांनी त्यांना वैयक्तिक द्यायचे ठरलं। आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जत तालुक्यात कोणत्याही आमदारांनी ती प्रजापती ब्रह्मकुमारी यांचा मोठा वर्ग असताना ह्यांना एका कुठं भाड्याच्या खोलीत काम करायला लागते, त्यांच्यासाठी बी रवी तम्मणगौडा पाटील साहेबांनी चांगलं देऊन 15 लाख रुपयाचं त्यांना आपण चैतन्य कॉलेज देणार आहे, जेणेकरून त्यांचा महिलांना सगळ्या गोष्टी उपयोग करतील। 35 लाख रुपये लिंगायत मिशन भूमीसाठी द्यायचं आहे। जर शहरातील अनेक काही वंचित आपले बहुजनांचे समाज असतील, या सर्व समाजासाठी पाटील साहेबांनी करून येत्या काळात जे आता विधानसभा होणार आहे ह्यात आपल्याला पाटील साहेबांना आमदार म्हणून निवडून आणायचं आहे। आता आम्ही भावी आमदार म्हणतोय, परंतु जनतेने या छोट्या छोट्या समाजात ध्यानात घेता पाटील साहेब एवढे काम करत असतील तर उद्याचे येथे भावी आमदार आहेत आणि भावी आमदार झाल्यावर अजून किती समाजासाठी काम करतील हे समाजाने विचार करावे। आणि येत्या काळात अजून पाटील साहेबांकडून एक 10 कोटी रुपये निधी येईल। काही नेते आमचं नाव सांगतील तर थोड्या दिवसात 10 कोटी रुपये निधी अजून येणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.